नमस्कार मंडळी, टकाटक फूड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण लवकरात लवकर आणि कमीत वेळामध्ये असा हा आपला पोटभरीचा आपण नाश्ता करणार आहोत. इथे मी 2 अंडी घेतली आहेत. त्यामधलं एक अंड मी चांगलं फोडून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण पाव चमचा हळद घालणार आहोत. त्यानंतर आपण घालणार आहोत अर्धा चमचा तिखट मसाला पावडर. हा पोटभरीचा नाश्ता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा आहे. त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे. चांगलं फेटून द्यायचं हे मिश्रण. व्यवस्थित मिश्रण हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी कांदा मिरची वगैरे वापरलेला नाही, कारण मी हा माझ्या लहान मुलांसाठी हा पोटभरीचा नाश्ता मी बनवलेला आहे. गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे. त्यावर 1 चमचाच फक्त मी तेल वापरले आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण हे तयार केलेलं मिश्रण घालायचं आहे. व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. इथे थोडं मी तवा हलवून मिश्रण थोडं सगळ्या बाजूने असं जरा थोडं हे करून घेतलेलं आहे. तर पाहू शकता, जेणेकरून काय होईल, हे जे ऑमलेट आहे ते व्यवस्थित प्रकारे खरपूस असं शिजलं जाईल. त्यासाठी त्यानंतर मी इथे तयार केलेली एक चपाती घातलेली आहे. व्यवस्थित प्रेस करून घ्यायची, जेणेकरून ती काय होईल, ते जे ऑमलेट बनवलं आहे ते व्यवस्थित त्याला चिकटून जाईल त्यासाठी. आणि व्यवस्थित असं आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. बघा, आता मी पलटी केलेलं आहे. खालची बाजू व्यवस्थित आपली शिजलेली आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत थोडंसं ह्याच्यावरती, व्यवस्थित आधी शिजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत अर्धा चमचा इथे तेल वापरणार आहोत. इथे आपण हे कमी साहित्यात आणि कमी तेलात बनवलेला हा अंडा पराठा आहे. व्यवस्थित खरपूस भाजून द्यायचं आहे. बघा, चपाती आपली एकदम व्यवस्थित अशी खरपूस झालेली आहे. याचा अर्थ आपला अंडा पराठा हा तयार झालेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदा मिरची वगैरे ह्यामध्ये टाकू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये ज़रूर सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला एक छोटीशी बेल आयकॉन आहे, त्याला क्लिक करा. बाय बाय. थँक्यू.